जर ट्रीटमेंट बरोबर किंवा टाइमात नाही झाली तर किडनी खराब सुद्धा होऊ शकते. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की आपण खूप पाणी पिलं किंवा खूप सलाईन घेतली किंवा खूप औषधं घेतले तर हा मूतखडा खाली पडून जाईल. बऱ्याच लोकांना असं वाटतं की असं जादुई औषध आहे ज्याने हा मूतखडा विरघळून जाईल. पण अस्तित्वात असं असतं की ह्या वाहिनीचा आतला साईज 7 ते 8 mm च्या दरम्यान असतो. त्यामुळे जे खडे 7 mm पेक्षा लहान असतात ते पडायची शक्यता खूप चांगली असते. पण जे खडे मोठे असतात ते पडायची शक्यता खूप कमी असते. बऱ्याच वेळेस जसा कालावधी जातो तसाच ह्या किडनीच्या प्रेशरमुळे किडनीमध्ये इजा व्हायला लागते आणि ही इजा कधी कधी इररिव्हर्सिबल असते. इररिव्हर्सिबलचा अर्थ असा आहे की आपण नंतर मूतखड्याची ट्रीटमेंट जरी केली तरी जी किडनी खराब झाली ती परत येत नाही. म्हणून डॉक्टर्स, न्यूरोलॉजिस्ट तुम्हाला ॲडवाइस करतात की 7 mm त्यापेक्षा लहान खडे असतील तर आपण वाट बघू शकतो. पण जसा खडा मोठा होत जातो, वाट बघणे ही चांगली गोष्ट नाहीये. बऱ्याच वेळेस ही जी अडकलेली लघवी आहे त्यामध्ये इन्फेक्शन होऊ लागतं. इन्फेक्शन आल्यामुळे पेशंटला ताप येतो. ताप येणे हे मूतखड्याचं कॉम्प्लिकेशन आहे. जर ट्रीटमेंट बरोबर झाली नसेल किंवा टाइमात झाली नसेल तर मग हे इन्फेक्शन शरीरात देखील वाढतं आणि पेशंट सिरियस सुद्धा होऊ शकतो.